जामखेड शहरातील तपनेश्वर गल्लीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात पावसाचं पाणी साचून दलदल आणि चिखलाचं साम्राज्य झाल्यानं शालेय विद्यार्थ्यांना चिखल तुडवत वर्गात जावं लागत असून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। याबाबत स्थानिक प्रशासन आणि शिक्षण विभागास वेळोवेळी सांगून सुद्धा या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचं स्कूल कमिटी आणि शिक्षकांच्या वतीनं सांगण्यात येत आहे। जामखेड शहरातील तपनेश्वर गल्ली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात साचतं आणि ते ओसरलं की चिखल होत आहे। अशा वातावरणात 1ली ते 5वी शिक्षण घेणाऱ्या शाळेतील चिमुकल्यांना चिखल तुडवतच शाळेत यावं लागते। यासाठी या परिसरात किमान मुरुम टाकून रस्ता करावा अशी मागणी पालकवर्ग, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या वतीनं करण्यात येत असून या संदर्भात वेळोवेळी शिक्षण विभाग आणि स्थानिक प्रशासनास लेखी स्वरूपात तक्रार देऊन कळविण्यात आलं असून देखील काहीच उपाययोजना करण्यात आली नसल्याचं पालकवर्ग, विद्यार्थी, शिक्षकांच्या वतीनं सांगण्यात येत असून उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। तपनेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 1ली ते 5वी पर्यंतच्या मुलांना शिक्षण देत असून या शाळेत 113 मुलं आणि 112 मुली असे एकूण 225 विद्यार्थी शिक्षण घेत असून या सर्वांना डेंग्यू, मलेरिया, विषमज्वर अथवा इतर भयानक साथींचे आजार होण्याचा फार मोठा धोका निर्माण झाला असल्याचं संतप्त पालकांच्या वतीनं सांगण्यात येत असून या संदर्भात स्कूल कमिटी अध्यक्ष धनंजय पवार आणि शिक्षक समूहानं अधिक माहिती दिली आहे। पावसाचे दिवस सध्या असल्यामुळे चिखलाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे। आमदार रोहितदादा पवार यांना 20 जून रोजी आम्ही या रस्त्यासाठी, शाळेच्या रस्त्यासाठी मागणी केली होती। त्यांना पाठपुरावाही केला। तसेच त्यांचे सुयसहाय्यक सचिन मोकाशे यांनाही आम्ही पाठपुरावा पत्र निवेदन दिलं। ते स्वतः येऊन त्यांनी इथं भेट दिली शाळेला। नगर परिषदचे प्रशासक मुख्य अधिकारी अजय साळवे साहेब यांना सुद्धा फोन त्यांना माहिती दिली साहेब की आमच्या शाळेमध्ये मुलांचं येण्यासाठी अडचणी वाढत आहेत। तसेच मोबाईल शाळेमध्ये विरकत आहेत। मुलांना याचे हानी होऊ शकते। सध्या पावसाळ्यात पाणी साचलेलं आहे। यामध्ये उद्या मुलांना डेंग्यू, सर्दी, खोकला असे विविध आजार होऊ शकतात। याची कोण जबाबदारी घेणार की प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष द्यावे। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तपनेश्वर या ठिकाणी शाळेच्या मागच्या बाजूला पाणी साचलेलं असल्यामुळं फाउंडेशनच्या खालून त्या ठिकाणी पाणी वाहत असल्यामुळं क्रीडांगणामध्ये त्या ठिकाणी चिखल झालेला त्या ठिकाणी आहे। विद्यार्थ्यांना त्या येण्या जाण्यासाठी त्रास होत आहे। मी बाळासाहेब भोसले बोलतो आहे। माझी मुलं शिकत आहेत, सगळं पाणी होते, पाजर सुटलाय। विनंती करून एवढं काहीतरी मुरुम बिरुम टाकायची सोय करा। सगळे मुलं घसरते। सकाळी नातावाला सोडायला आलतो मी, ते शाळेत बघितले आणि येऊन पाहतो मी कोणाला तरी लावून सगळं पाणीच आहे, पाजर आहे सगळा। नातावाला शाळा सोडायला यायला जमत नाही, इकडं सगळा चिखल आहे। नाव कल्याणी अर्जुन गायकवाड। मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तपनेश्वर येथे शिकत आहे। आमच्या मैदानाची खूप वाईट अवस्था झाली आहे। आमच्या मैदानात खूप चिखल झाला आहे। आमच्यावर कुत्रे सगळे येऊन आमच्या पडवीतच घाण करून जातात। आमच्या शाळेत मुरुम टाकाय ही विनंती। आणि स्कॉलरशिपच्या तासाला येताना शाळेत चिखलामुळे घसरून पडलं, माझे सगळे कपडे खराब झाले। मी महेश आसाराम परदेशी माझ्या मुलाला बालवाडीमध्ये शाळेत सोडवायला आलो होतो। तर शाळेच्या ग्राउंडवर खूप चिखल आहे। चिखल असल्यामुळे मुलांना चालता येत नाही, चालताना खूप त्रास होतोय। बच्चे स्कूल में हम सुबह को आए तो बच्चे गिरे, बीमार हो रहे, जल्दी से मुरुम डालो यार। छोड़ने नहीं बच्चे को, ये असं झाले नाही स्कूल शाळेत चिखल झालेला आहे, त्याच्या शाळेत मुलं पाठवणार नाही। मी आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तपनेश्वर रोड येथे मुलांना सोडण्यासाठी आलो। पण इथं आल्यानंतर काल माझं लेकरं पडल्यामुळं मी आज आलो। आता काल माझे लेकरं पडले म्हणजे मला लागले। शाळेत इतका चिखल आहे, लेकरांना यायचं जायचं सुद्धा अवघड झाले। जर उद्याच्याला लेकरांचा आजार वगैरे वाढले तर याला काय प्रशासन जबाबदार राहणार आहे का? तर एवढंच म्हणणं आहे की प्रशासनाने ह्याच्यावर त्वरित काहीतरी कारवाई करून मुरुम वगैरे टाकून सगळं क्लिअर करावं आणि लेकरांना येण्या जाण्यासाठी रस्त्याची सोय करावी। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, जामखेड, अहमदनगर।